आलाय खळबळजनक बातमी। पुणे जिल्ह्यातल्या देहू परिसरातले काही पर्यटक नुकतेच जम्मू काश्मीर फिरण्यासाठी गेलेले होते आणि पहलगामपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या बेताब व्हॅली परिसरात सुद्धा ते गेले होते। आणि याच बेताब व्हॅलीमध्ये आपल्या लहान मुलीचा एक छोटा व्हिडिओ हे कुटुंब तयार करत होतं आणि त्याच वेळेला या मुलीच्या पाठीमागनं दोन व्यक्तीच्या गेल्या त्याच व्यक्ती संशयित दहशतवादी असल्याचा दावा संबंधित कुटुंबाने केलेला आहे आणि या बाबतीतली सगळी माहिती त्यांनी एनआयएला दिली आहे। तर एनआयए कडनं सध्या या व्हिडिओचा तपास केला जातोय। तर एका बाजूला आपण पाहतोय ज्यांनी पहलगामचा दहशतवादी हल्ला केला त्या चारही अतिरेक्यांचे दहशतवाद्यांचे फोटो आणि दुसरीकडे पुण्यातले हे कुटुंब जेव्हा पर्यटनासाठी बेताब व्हॅलीमध्ये गेलं होतं तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झालेले हे दोघे जण, या दोघांचे चेहरे या चार व्यक्तींमधल्या दोन चेहऱ्यांशी तंतोतंत जुळतात असा दावा या कुटुंबाने केलाय आणि हे सगळं प्रकरण सध्या एनआयए कडे गेलंय। एनआयए कडनं अधिक तपास सुरू आहे। देखिए 18 अप्रैल को जो है हम लोग पहलगांव गए थे घूमने के लिए, जहाँ पे 22 तारीख को जो है जो टेररिस्ट अटैक हुआ था, लेकिन हम वहाँ पे 18 तारीख को गए थे। और 18 तारीख जाने के बाद हम जब बेताब वैली की तरफ गए, जो कि 14 मिनट का दूरी पे है, 7.5 किलोमीटर गिरता है पहलगांव से, बेताब वैली करके जो जगह है, वहाँ जाने के बाद वहाँ पे जो मेरा 6 साल का जो बच्ची है उसका रील्स हम शूट कर रहे थे। और रील्स के अंदर जो है दो जो उसके अंदर जो संशयित टेररिस्ट है वो कैद हुआ। अब जब हम रिटर्न पुणे आने के बाद जब सिक्योरिटी एजेंसीज लोगों ने जब उसके अंदर टीवी पे जो चारों टेररिस्ट का फोटो जो है जब उन्होंने पब्लिश किया, तो मैंने और जो मेरी वाइफ है हमने बोला कि इसमें से दो जोड़ी को तो हमने देखा है, पर कहाँ देखा ये हमको याद नहीं आ रहा था। तो हम लोगों ने क्या किया, जितने हमारे वीडियोज़ पहलगांव के हो, बेताब वैली के हो, और जितने फोटोज हमने स्कैन किए और चेक करने के बाद जो है हमको मालूम पड़ा कि जो हमारी बच्ची का रील्स बनाते समय जो दो आदमी पास किया, तो उनका जो बॉडी लैंग्वेज, हाइट, वेट, ड्रेसिंग सेंस जो है वो सस्पिशियस थे, और जो चार में से जो दो टेररिस्ट थे उनसे मैच हो रही थी। तो हमने तो आंख से देखा, तो हमको तो सस्पिशियस आने के कारण हमने जो है इमीडिएटली दिल्ली एनआईए को फ़ोन पे बताया। उन्होंने जो है उसके अंदर वहाँ का एक सीनियर ऑफिसर का व्हाट्सअप नंबर दिया, जिसपे हमने पूरा डिटेल्स फोटोज़ भेजे हैं। और अभी एनआईए वो पुष्टि करेगा कि वो सही में वो टेररिस्ट थे या नहीं, पर हमने तो आंखों से देखा है, और जो बॉडी लैंग्वेज दिख रहा है, जो हाइट वेट है, वो टेररिस्ट से मिलता जुलता है। जहाँ पे ये हादसा हुआ था पहलगाम, वहाँ से ये जो बेताब रैली है कितनी दूरी पे है, और एनआई की तरफ से आपको अभी तक कुछ रिप्लाई आया है क्या? बेताब वैली जो है पहलगांव से बाई रोड जाना पड़ता है। वहाँ पे टूरिस्ट गाड़ियाँ और प्राइवेट गाड़ी चलती नहीं है। यूनियन जो है बेताब वैली के लिए अलग यूनियन है, वो यूनियन का गाड़ी में आपको चेंज करके जाना पड़ता है। 14 to 15 मिनट्स का ड्राइव है, पूरा जैसा घाट सेक्शन होता है, और 7.5 किलोमीटर पे ये बेताब वैली है। आणि या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी आधीच रेकी करत होते का असाही एक संशय आता निर्माण झालाय। तर 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला। या घटनेमुळे अवघा देश हादरून गेलाय। ज्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला घडवून आणला त्यांच्या कुंडल्या आणि कारनामे आता समोर येऊ लागलेत। पहलगाममध्ये 27 निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांवरची ही कारवाई। सध्या हे क्रूर दहशतवादी फरार असले तरी सैन्यानं दहशतवाद्यांचे निवारे नेस्तनाबूत करायला सुरुवात केली आहे। दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत। याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे, ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW म्हटलं जातं, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे। पहलगामच्या बैसरणच्या मैदानात 22 एप्रिलला दहशतवाद्यांच्या क्रूरतेनं 27 पर्यटकांचा बळी घेतला। पृथ्वीवरचा स्वर्ग समजला जाणाऱ्या काश्मीरमध्ये कुटुंबियांसोबत आनंददायी क्षण अनुभवणाऱ्या निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला।
या घटनेनंतर आता सरकारनं हा हल्ला करणाऱ्या क्रूर दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. पहलगाम आणि परिसरात लष्कराच्या वतीनं सर्च ऑपरेशन राबवत दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या सगळ्यांच्या सहभागाची कुंडलीच आता समोर येऊ लागली आहे. ज्या नियोजनबद्धरित्या हा हल्ला झाला, ज्या अचूकतेनं दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं, त्यावरून या दहशतवाद्यांना याचं प्रशिक्षण दिल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे आधीच्या हल्ल्यांपेक्षा पहलगामचा हल्ला वेगळा ठरतो. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगामच्या या हल्ल्यात 7 दहशतवाद्यांचा सहभाग होता. अनंतनागमध्ये राहणारा आदिल हुसेन ठोकर हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. त्यानं लष्कर ए तोयबाच्या पाकिस्तानमधल्या कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी मिलीभगत केली. या तिघांनी मिळून पहलगाम हल्ल्याची योजना आखली. आदिल हा अनंतनागच्या सिरीगुवारा इथला गुनी गावचा रहिवासी आहे. गुनी आणि पहलगाममधील हल्ल्याचं ठिकाण अवघ्या 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचायला पोलिसांना 1.5 तास लागेल हे आदिलला माहीत होतं. त्यामुळे आदिलच्या मार्गदर्शनात पहलगामचा हल्ला झाल्याचं समोर येतंय. कट्टरतावादी विचारधारा असलेला आदिल ठोकर हा 2018 मध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. तेव्हा तो दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात दिसला. तो वाघा मार्गे थेट पाकिस्तानला गेला आणि तेव्हापासून तो लष्कर ए तोयबात सामील झाला. आदिलचं प्लॅनिंग आणि लष्कर ए तोयबाच्या उच्च प्रशिक्षित दहशतवाद्यांचं बॅकिंग याच्या बळावर दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना हेरून क्रूरतेनं ठार केलं. पाकिस्तानमधून दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले याविषयी 2 तर्क लढवले जात आहेत. अतिरेकी किश्तवाड आणि अवंतीपूर इथून पहलगाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. पहिला मार्ग दहशतवादी किश्तवाड, दक्सुम, लार्नो, चटपाल आणि ऐशमुकाम मार्गानं पहलगाममध्ये पोहोचले असावेत. दुसरा मार्ग अवंतीपूर, त्राल, सिरीगुवारा मार्गे पहलगाममध्ये पोहोचल्याचा एक तर्क आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यानं आता काश्मीरमध्ये झाडाझडती सुरू केली आहे. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी ओळख पटलेल्या 3 संशयितांची रेखाचित्र सैन्यानं जारी केली. एकीकडे केंद्र स्तरावर पाकिस्तानचं पाणी बंद करण्याची रणनीती आखली गेली आहे. त्याचवेळी भारतीय लष्कर आदिल ठोकरसह हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं प्लॅन आखतंय. त्यामुळे लवकरच पाक पुरस्कृत दहशतवादाचं कंबरडं मोडलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर पहलगाममध्ये